त्यांची आई डायरेक्ट मारायला दांडूक काढले. राज दादाने आमच्या नवीन गाडी घेतली. आता आमच्या यशने पण आता गाडी घेतली बर्मॅन. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे गणेश चतुर्थी, तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या घरी पण आज गणपती आहे. अजून आम्ही गणपतीची मूर्ती आणली नाही. आमचं म्हणजे ज्या दिवशी बसतं त्या दिवशीच आम्ही जाऊन आणतो. तर आता जातील, मी नाही जाणार, यावेळी जातील. सो पहिले आपण जाऊ गावच्या मंदिरात नारळ फोडून येऊ. सो पहिले चला मंदिरात जाऊन नारळ फोडून येऊ. आता पहिले गावच्या देवळात नारळ फोडू, मग देवाऱ्यात, मग शंकराच्या मंदिरात ना, मग हनुमानाच्या मंदिरात. 4 मंदिरात नारळ फोडायचं. आता गावच्या मंदिरात नारळ फोडायचं आहे. चला, आमची तयारी झाली. आता फक्त मूर्ती यायची वाट बघतो. मूर्ती आता 5-10 मिनिटात येईल. सध्या असा मखर आहे आमचा. मूर्ती ठेवल्यावर अजून सुंदर दिसेल. भगताना देवा तुझी याद आली, लागली ओढही तुझ्या भेटीची, तही दिशा दुर्ताई आगमनाची. डोक्यावर पाट हा लाडके बाप्पाचा, घेऊन निघालो सुख आमच्या घराला. देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो, देवाचा देव माझे घरी आयला हो. चंदनी पाटाव बैसविलाय माझे लारू के मोरयाला, माझे लारू के मोरयाला. हिऱ्यान भरलेला कल्याण घातल्यान मोरे. जस्ट आता आरती झाली, आता जेवू मस्त केलीचे पानावर.
जेवण करून झालं आता मस्त मोदक खावा एक वन लव. सो चला मित्रांनो आता आपल्या मित्राकडे जाऊन येऊ राजकडे. त्याने नवीन गाडी पण घेतली, गाडी पण दाखवू. आपला सगळ्या अख्ख्या ग्रुपची पोरा पण आणि तिथेशी आणि त्याच्यावर पैसे जमा आणि त्यांचा विषय पण काढू. कंचा पैसे जमा आणते तुम्हाला मी सांगेन कंचे जमा आणते. राज दादाने आमच्या नवीन गाडी घेतली. आता आपलं आता वासू ग्रुपच्या जवळ जे 1 लाख जमा होतं ते भेटतील आपल्याला लवकरच. 1 लाख रुपये जमा आहेत वासू ग्रुप जाऊन भेटतील. वासू ग्रुपसाठी 1 लाख रुपये माझ्याकडून 1 लाखाची पार्टीसाठी देण्यात येणार आहेत. लवकरच आम्हाला 1 लाख भेटणार आणि ते वासू ग्रुप जवळ जमा होतं ना, रात जवळ जमा होतं. रातदाची गाडी दाखवतो तुम्हाला आपण. नवीन किया घेतले राजने. काय पैसे माझ्यासाठी पैसे आणले आणि 1 लाखांचे अर्ध जमा केले आणि मग तुला नको जेव मेरा आहे. तुला काहीतरी माहित आहे का? तुझा पप्पा ना आम्हाला 1 लाख रुपये देणार आहे. कशासाठी माहित आहे का? 1 लाख रुपये देणार आहे. कणाला बघ त्याच्यानं तू दिसते बघ. बोल कशा आहेत तुम्ही? जेवली का? आमच्या घरी गणपतीने या. हा गणपती बाप्पा मोरया. चला रातचे इथून दर्शन करून निघलो. आता जाऊ आपल्या घरी जरासा आराम करून. सकाळी लवकर उठून कामं बिमा करून थकलो जरा आराम करून आणि मग संध्याकाळी निघू. कुठे जायचं ते बघू. नसला तर मग आपल्या अक्षय नानांच्या इथं जाऊ. पण फिक्स नाही पण जाऊ कुठेतरी जाऊ. आता पाऊस आले ना ऊन पण पडतंय. इकडं ऊन पण पडतं ना पाऊस पण जोरात पडतं. वेगळाच मोसम चालू आहे तिथं. आमच्या यशने पण आता गाडी घेतली बर्गमॅन. सलाम वालेकुम यश भाई. सलाम वालेकुम यश भाई. बर्गमॅन लिया आहे भाईने. बर्गमॅनची कहाणी माहित आहे तुला? माहित आहे ना. सो चला मित्रांनो आता संध्याकाळ झाले. आता आपण जाऊ निखिलकडे जायचं आहे उंबाड्याला. तिथून बघू अजून एक कोणच्याकडे जाऊ. तो चलो करण अपने को लेने के लिए आया है. करण अजून कोण बघू. गाडी कोण चालवतं? सचिन करण सनी. मला वाटलं गाडी दुसरा कोणीतरी चालवतं. करण सनी सचिन. चला जाऊ आता निखिल भाईकडं. काय रे ब्लॉगर झाले तर मास्क काढता का रे? मास्क करतो म्हणजे तुम्ही रस्त्याने लावायचं. आम्ही कुठे बी आम्ही भाई आमची गाडी रस्त्यानेच राहील. उडवली जायला अजून काय. उडून दाखव तुझी स्विफ्ट आमची यार. तरी बी काही तर होल. तुझा डब्बा होईल. तुझा काही तर होल. काही तर होल. हा लावू नको बोलतोय. त्याच्या नांदी लागशील तर गाडीचा लॉस माझ्या होल. जो काय बोलल लगेच चाललो तू आम्हाला सोडून. तुमच्या मुलं थांबलो मी जेवायला बसलो तरी त्यांची मम्मी डायरेक्ट मारील बोलतो. तुम्ही तयारी आला ना जेवायच्या. त्यांची आई डायरेक्ट मारायला दांडूक काढले. जेवलं नाही तर मारायला लागतं. आम्ही जेवून जाऊ बाबा. मग जेवून जा. आणि पब्लिक लाईक करा भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भाऊचा ब्लॉग खूप सुंदर असतात. तुम्ही पण बघतच असाल. मी पण बघतो. भाऊला ओळखता ना तुम्ही? आदेश पाटील ब्लॉग. बस का मोठं ब्लॉग बिट्टो ब्लॉग विसरला का लगेच तो निखिल आमचं भाषण चालू आहे. निखिलच्या घरी आलोय गणपतीनं. तो ओळखणार नाही. आई जेवायला बसले. सुंदर असा आमचा बाप्पा. पण आता इथं कोणी हत नाही. आपणच दार घालू. एक प्रकार असा जेवता उठले. आई जेवून घ्यायचं ना. जेवून घ्यायचं ना. काय झालं?
डायटिंग चालू ऋतिक आम्हाला पक्के दिवसांच्या भेटल्या का? मी सचिन मेंबर ऑफ वासू ग्रुप. तलावलीचा इरफान. तलावलीचा इरफान बोलतो सचिनला. हा रोहनचा माणूस. काय संबंध? आमच्या बरोबर काय फिरायला येत नाही का? आम्ही याला पटत नाही. आता निखिल संजयतून निघले, मी एकटाच निघले. म्हणजे आपण स्टेशनला जाऊन येत आता, त्याच्यामुळे एकटाच निघले. बाकीची पोरं तिथंच निखिल संजयला बसल्यात. आपण जाऊन येऊ, त्यांना थांबवले. निखिल संजयतून आता निघलोय. आता जाऊ हितेश भाईकडं. हितेश भाई आता कोण आहे तुम्हाला सांगता, म्हणजे आपला दुकानाचे ह्याच्यान ओळख झालेले आहेत. त्यांची इथे जाऊन आता स्टेशनला जातात ते. बाकीचे बरोबर त्यांच्या इथेच बसले. मग आपण मी एकटाच जाऊन येईन वापस. त्यांना पिकअप करेन तर मग घरचे घरा जाऊ. मला बघू कसा प्लॅन आहे ते समजवेल. तर ब्लॉग बनवायला थोडाफार फंबर होतं काय घरचे घरा जाऊन. कोणी कम्फर्टेबल कोणी नाही कम्फर्टेबल. मग त्याच्यामुळं ते थोडासा फंबल होता. आपल्याला जमलं नाही तर बघू. जमला तर जमला, नाही जमला तर नाही जमला. नंतर हा आता 10 दिवस रेग्युलर ब्लॉग बनवीन मी. 100% ट्राय करेन रेग्युलर बनवायचं. रोज ना बनवूनच राहील. बघू टार्गेट होतं का नाही माझा. चला भेटू. हे इथे बाई तुम्ही ओळखतच असाल. कोणगाववाले सर्व ओळखत असतील. इथे बाईंचं मंदिर, त्यांची वेगळी पूजा चालू आहे तशी सध्या. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चलो हितेश भाईच्या इथून निघलो. आता जाऊ आपल्या मेंबर्सला पिकअप करू आणि निघू घरचे घरा. आता कोणची इथं जायचं तर राहिला नाही. बाकी आता उद्याच्या उद्या बघू कोणची इथं जायचं आहे ते. पहिले त्यांना जाऊन पिकअप करू. ते कधीपासून फोन करतात. नाही हितेश भाई एवढं गोडन ते सोडत नाही लगेच. थांबून 2 मिनटं बोलून टाइमपास पक्का जातं त्यांच्याजवळ. आता तेवढं रेकॉर्डिंग ते घेतली नाही मी बोलायचा त्यांच्या कारण का ऑड वाटतं ना. पब्लिक पक्की आहे ना त्याच्यामुळं नाही घेतला. आता जाऊ. चलो बाय बाय. सी यू. टेक केअर आहे. थांबा जरा थांबा. अजून ब्लॉग संपवायचा बाकी आहे. आपल्या ग्रुप जोडीला काहीतरी कांड होऊ शकतं. भरोसा नाही यांच्या पोरांचा. पोरांच्या बरोबर असल्यावर काही ना काही होतंच. फक्त कॅमेरा चालू पाहिजे. माझा कॅमेरा नाही मोबाईलमध्ये ब्लॉग करता फ्लॅश चालू. मग त्याच्यामुळं कोणी बोलणार नाही. कॅमेरा कोणी बोलत नाही. कॅमेरानं कसा अलगूच घेता येतं. चला आपले मेंबर्सला घेतला. चाललो. ड्रायव्हर बदलला. करणला दिले चालवायला. म्हणजे त्याची गाडी तोच चालवणार असं सीन आपला. आता चाललो आपण घरच्या घरी. नाही मी नाही. रोबोट 2 वेळा जेवला. मी एकदाच जेवलो. मी त्याच्यासाठी थांबलेलो. 2 वेळा जेवता येईल. नाही रे बाबा मी एकदाच जेवलो. मी 2 वेळा जेवणार नाही सध्या तर नाही. त्याच्यानंतर बोलू शकतो जेवतोय हो. अगोदर पण बोलू शकलो असतो जेवतो 2 वेळा. आता नाही जेवत आपण. बरोबर ना रे. बरोबर. हा करणला ट्रायपॉड शिकवतो. आता चला घरी पोचलो. आपला जाऊ आपण घरा जाऊन डायरेक्ट झोपू. तू काही बोलशील कर पुढचा. नाही भाई. गुड नाइट. लाइक करो शेयर करो. लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो और फॉलो करने को मत बोलो. करणचा